बाबासाहेबांनी आपला अहंकार सोडला, सगळ्यांना प्रेमाने एकत्र घेतलं. याला वारकरी संप्रदायामध्ये काल्याची देवाणघेवाण म्हणतात. आजची ही तिथी सप्तमी अष्टमी श्री गुरु बाबासाहेबांचा वैकुंठ गमनाचा हा दिवस. अष्टमी दिवशी श्री गुरु बाबासाहेबांनी शेगावच्या वड्यावर देह सोडला. म्हणजे मला कदाचित असं वाटतं बघा, त्यावेळेचा इतिहास काय आहे स्पष्ट आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी उत्सव करून बाबासाहेब पंढरपूरला चालत येत असायचे त्यावेळी, आणि ते अष्टमीला शेगावच्या वड्यावर त्यांना जास्त देह बाबासाहेबांनी भगवंताच्या चरणावर अर्पण केला. पण त्यावेळीची परिस्थिती तशी नव्हती. म्हणजे अगदी परवा, म्हणजे 25-30 वर्षापूर्वी जी पालखी सोहळ्याला येत होती ना, त्या वड्याच्या काठावरच आपण उतरतो, त्या स्मशानातच. म्हणजे तिथं बाबासाहेबांना हे केलं की ज्ञानेश्वर महाराज वरच्या बाजूला असायची, वड्याच्या काठाला आपली पूर्वी ती पालखी उतरत होती. काही जुन्या मंडळींच्या मुखातून ऐकलं होतं की बाबासाहेबांना उतर, पण तिथं आता काय नाही तिथं. म्हणून ते ज्या ठिकाणी राहत होते, कारण मूळ बाबासाहेब हे आग्र्याचे, कोकणस्थ यजुर्वेदी तैतरीय प्रांतामधली ही माईनकर मंडळी. त्यानंतर काही निमित्त संबंधाने यड्रावला जोशी घराण्याशी त्यांचा संबंध आला, आणि जोशांची त्यांची चुलती असल्या कारणाने बाबासाहेबांची त्यांचं एक घर हे नांदणीमध्ये पडाक वाडा होता. पळे भूत बाधा वेणे तेथे भूत आहे, आजही आहे. म्हणजे त्यावेळी होतं आणि आता नाही असं नाही. आज तुम्हाला आजची उदाहरण सांगतो मी, मला आलेला अगोदर पहिले सांगतो. तो वाडा दिला, जिवंत भूत नाचायची. तिथे एक बेरड होता, दररोज डाका घालायचा. पण त्याचा एक नियम होता, चांगला नियम कुठला होता, सकाळच्या पारी फुलं आणायची आणि बाबासाहेबांच्या सेवेला द्यायची. आणि एकदा डाका घालता घालता काहीतरी पोलिसांना त्याची धागदोरं लागलं, ते माग काढत काढत कुठेपर्यंत आले, बाबासाहेबांच्या पर्यंत आले. आणि बाबासाहेबांना सांगितलं, हा कोण आहे? म्हणजे माझ्या सेवेमध्ये असतोय. म्हणजे तुमच्या सेवेत आहे ना, ज्या अर्थी हा चोर असणं शक्य त्याची उपरती झाली, त्यानं चोरी सोडून दिली, बाबासाहेबांच्या चरणामध्ये राहिला. अनेक वाड्यामध्ये काही मंडळी वाड्यात आमच्या आयतं खाणारी होती. मी श्रीगुरु दादा बेडकरांच्या मुखात ऐकलं, बघा म्हणायचे, वाड्याचं कोण खाऊ नका म्हणायचे, कल्याण होत नाही. ते एक वारकरी होता, मी त्याला सारखं म्हणा, अरे लेका भजन तर करत जातो. ते भजन करायला मी बरोबर बसायचं आणि पंक्तीला बरोबर मध्येच बसायचं. ऐक म्हणलं माझं लेका असं करू नको. काय म्हणला, मला काय सांगता म्हणजे तुम्ही, बघ म्हणजे तुला थोडक्यात प्रचिती होतो. काय गंमत बघा, ते वर बसलो होतं, वरनं उचलून त्याला खाली टाकलं. तुम्ही म्हणाल पडलो नाही म्हटलं महाराज, मी मध्ये बसलो होतो म्हटलं, माझ्या हातून तिथं उचलून मला खाली टाकले म्हटलं. आजही तिथं अनुभव येतात त्या वाड्याचे, आजही बरेचसेच अनुभव. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये 30-40 वेळा माझ्या आयुष्यात प्रसंग घडले. बरेच अनुभव माझ्या घरात कारण 7-8 वर्ष मी ती जरा तिथलं बरंच बघत होतो. सांगायचं तात्पर्य, ते अधिष्ठान हे मौलींनी 1962 साली 49ला काका वारले, 49लाच घोरी मौली गादीवर आले. घोरी मौली गादीवर आल्यानंतर एक वर्षभरात त्यांनी ते मंदिर बांधले. आता जो वाडा आपल्याला बघायला मिळतो, हा जुना वाडा होता, पेंद्याचा. पेंड असलेला, अशी डोसक्याला लागायचं. जुनी मंडळी सांगतात ना, तुम्हाला विचारशील तुम्ही केव्हा बघितलंय, हे माझ्या जन्माच्या अगोदरच आहे सगळं. जुन्या मंडळीने आपलं सांगितलेलं, त्यांच्या मुखातून ऐकलं. मोठ्या भिंती होत्या, जुन्या समय वगैरे बऱ्याचशा गोष्टी बरेचसेच होतं. त्यानंतर मौलींनी तो वाडा बांधला. त्यावेळी जवळजवळ मला वाटते 24,700 रुपये खर्च आला. नोंद आहे ना त्यावेळी 24,700 रुपये नोंद. तो 2 मजली मोठा वाडा बांधला. त्यानंतर 50 वर्षी त्याला कोणी बघितलंच नाही. म्हणजे बेडकर दादांच्या काय आमच्या ते स्वभावातच नव्हतं. दादा म्हणायचे, मी आणि माझी सेवा. एकदा चुकून इचलकरंजीला चाललो होतो बहिणीला भेटायला, आणि बरोबर दादा म्हणजे दर्शन घेऊन गेलोय. दर्शनाला गेलो तर बाबा मला सातारकर तिथं आले. लय वर्ष झाली या घटनेत. सातारकर आले होते. आता सातारकर म्हणजे स्वच्छ वृत्तीचा माणूस, म्हणजे बाह्यदृष्ट्या त्यांना फार टापटीप लागते. तर त्यांचे फळावर बघा, सगळं अगदी जिथल्या तिथं टापटीप बघायचं. तसं की बाबासाहेबांची एवढं मोठं नाव, ते झुरवळ्या लोंबकळ्या असायच्या, सगळे सहज मला तर राहिलं म्हणजे बाबा
बाबासाहेबांनी ताकद दिली तर आपणही असं राजवाडा राजाचं करून टाकू म्हणताना तो संकल्प माझ्या वडिलांना मी म्हणून दाखवला. वडील आमच्या मध्ये बसणं दिलं बारकाईस मध्ये तुला कोण विश्वास ठेवून देतो नाही म्हणजे मी प्रयत्न करणारच नाही. करणार आहे तर जरा दम काढून दे. वडिलांनी माझ्या 4 वर्ष मला थांबवलं. 4 वर्ष कुणी जात नव्हतं येत नव्हतं आणि फार क्वचित फार कमी लोकांना माहिती. कारण आम्ही बापल्याकांनी जायला सुरुवात केली आरती करायला सुरुवात केली हळूहळू 1 2 3 4 म्हणत 100 150 200 लोक जमा झाले एका दिवशी. सहज बसल्या बैठकीत म्हणलं अरे म्हणजे बाबासाहेबांचा वारा आहे म्हणलं आपण चांगला करूया. आणि त्यावर्षी ज्ञानेश्वर आमच्या पालखी सोहळ्यातून आल्यावर आमच्याकडे 19,000 रुपये उरले होते. 19,000 म्हणलं 24,000चा वाडा आहे म्हणलं आणि 4,000 घातल्यावर म्हणलं होतंच की म्हणलं काम किती वेळ लागतो म्हणजे झालं. धाडसानं त्या हरळीकरांच्याकडे आलो म्हणजे खरं सांगतो म्हणजे आणि असं असं महाराज म्हणजे तुम्हाला बघितल्यावर मी ओळखलं त्याला काय बाबासाहेबांनी बुद्धी दिली तुम्हाला. इतर वेळी ₹1 कोणाला देत नाही हरळी करतो तुम्ही दवाखान्यात ते जावा त्या दुकानात शेवटी परवड यायची. म्हणलं महाराज मी तुम्हाला ओळखल्या म्हणलं तुम्हाला पाहिजे तेवढा त्यानं 24,000 रुपयाचा रंग आम्हाला बिन ओळखी पालखीचा फुकट दिला. आश्चर्य गेले सांगा बरं. काही चिठ्ठी नाही पिठ्ठी नाही काय आम्ही आपलं टेम्पोत ठेवलो घेऊन गेलो करत. 8 दिवसानं पुन्हा त्याच्याकडे अहो म्हटलं तुम्ही कलर दिला असं म्हणलं पण ते द्यायचं कसं कोणाला माहिती आहे म्हणजे आम्ही किती अज्ञान आहे बघा. म्हणजे आम्हाला कीर्तनातलं कळते बाकीचं कुठे काय कळते झालं. म्हणजे महाराज हे ब्रश घ्या म्हणजे हे 4 ब्रश आहेत म्हणजे हा खरडायचा ब्रश आहे हे येणं हे करा असं बरं. तिथे पेंटरच्या हातात दिलं की ब्रश लावल्या ते भिताडाच्याकडे सगळं खाली यायला लागलं. पांढऱ्या मातीत बांधलेला आणि 49 वर्ष पाणी खाल्लेलं काय अवस्था असेल तुमची. आम्ही त्याच्याकडे गेलो अहो म्हणलं की असं असं व्हायला लागलं थांबा म्हणला मी येतो तुमच्या. 4 वाजता आला बघा म्हणला महाराज हे सगळं खरडायला पाहिजे. खरडून लोक ग बसतील काय म्हणलं महाराज आमचे लई वाट येतो म्हणजे असलं काय व्हायचं नाही. बघा म्हणजे खरडल्याशिवाय याला रंग देता येत नाही. काय करा वॉल पुट्टी हिची करायला पाहिजे. आता नवीन पुट्टी आल्या म्हणजे प्रोजेक्ट हे बघा म्हटलं अगोदर 1x1 मध्ये करून दाखवा म्हटलं आम्हाला. हे मी करतोय म्हणलं. त्यांनी ते किलोचं पाकिट आणलं ते 1 by 1 असं केलं. ते सगळं भिताडाचं टर्पल खरडून काढून दाखवलं. सुभाषा गेली तिला आगळा त्याला हात लावला. हा हे गुळगुळीत लागते की म्हणला आता असं कर म्हटलं चालतं. हुशार ते आलं हा मग त्यानंतर केलं 1,87,000 रुपये द्यावा लागले. किसो दोन्ही मोकळ होतो. 19,000चा मांडलेला केळ काय करा भागवायचं कशाला सगळी नाटकं आणायचं याचं नाटक कुठला आणि त्यात महाराज वर हे याला रुपये द्यायचं नाही म्हणजे कुणी खेळ मांडलाय म्हणजे येऊन तिने सुरुवात केली ना नारळ बिरू फोडून याला रुपये द्यायचा नाही म्हणलं बघूया काय करतोय बघूया म्हणजे काय देणार मस्त आहे. गावोगावी सगळ्यांच्यावर विश्वास ठेवला देवा. बाहेर पडताना किसा रिकामा असायचा आणि घरात येताना किसा रिकामा असायचा पण तिथे ते कार्य 7-8-10 हजारचं झालेलं असायचं. बाबासाहेबांची कार्य किती असतं ना कोणाची ओळख ना कोणाची पाटगाववाल्याशी मी मागणं आता ओळखायला लागलो. अगोदर किती जणांची ओळख होती म्हणायची शांतीराम महाराज माहित नव्हते गावाजवळ असं काय आपण बोला कसं असायचं माहितीये काय निघताना परमार्थ डोसक्यात असायचं आणि परमार्थ संपला की संसार डोसक्यात 4 बोटाचा खुंटा हो आम्ही काय टाटा बिर्लाची पूर्ण सामान्य शेतकऱ्याची आणि सामान्य कष्टानं जगायचं म्हटलं काय असतं तुम्हाला माहिती आहे. शेतीत हालून चालत नाही इथंही जड राहायचं नाही तिथं इथनं गडबडीने तिथं जायचं तिथलं आवडलं गडबडीने इकडे यायचं कुणाला बोलायचं नाही कुणाला का असताना लिमिटेडच असायचं. पंढरपूरला जाताना 100-200 रुपये खिशात नसायचे. एसटीला लागल तेवढं कधी चहा सुद्धा प्यायचं नाही का चहा पिला की एसटीला कमी पडतात. कुणाच्या आयुष्याला असं राहून देवाची सेवा केली मर्यादेची सेवा तुम्ही कदाचित म्हणाल कदाचित पुढे येत नव्हता ते असं केलं नाही तसं केलं नाही अहो करायला हे लागते हो बरं. जे आमच्याकडे होतं ते त्यांना नको असायचं आणि जे त्यांना पाहिजे असायचं ते आम्हाला करायला यायचं नाही. अशी निष्ठेनं सेवा केली काय कशाचाही मूळ तुम्ही म्हणाल कदाचित ती गादी विधी महाराज जाऊपर्यंत बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो स्वप्नात सुद्धा माझी कधी गादी आली गादीवर बसावं काय बऱ्याच जुन्या मंडळीने सांगून नाही ते असं करायचं तसं करायचं. अरे म्हटलं हे बघायला लेखो ना आपल्याला पेलायचं नाही फजित येऊन बसत नाही म्हणजे असं करायचं. या सगळ्या मंडळी मांजरड्यांच्यात मला वाटतं 2 माणसांची मला नाव माहीत असतील लई झालं तर मांजरड्यांची एक ती चिंडू बापू ते वेगळं भोवताना असायचे आणि विश्वास बापू कोण करतो बाकीचे माहिती असं काय कारणच असायचं. ही मंडळी मानकरी होती हे आपले महाराज आपले यांच्यापुरतं यांचं मी नाव मागणं आता परवा मला पाहिजे
म्हणजे एवढं आमच्याजवळ लागतं. संघटना बांधायला लागत्या, भांडणं काढायची असतात. मी मस्कर साहेबांचा तर पत्त्याच नव्हता. हे कवा आमच्या आयुष्यात आले मलाच काय कळत होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवंताने इकडं तिकडं जे घडलं ते सगळं सामान्य घडलं, पण मला त्याची खंत नाही. कारण भगवंताच्या कृपेनं जेवढं संप्रदायाचं ज्ञान सेवा पदार्थ पाळल्या त्या तेवढं तृप्त व्हायपुरतं आमच्याकडे. आपण जेवणी लोक उपाशी राहून आम्ही कोणाला जीव घालत नाही. आम्ही पोटभर अगोदर ही भक्ती उपासना केल्या आणि आता मग तुमच्या सगळ्यांच्या करता तुका म्हणे पोते देवे भरले लोहे रीते सगळ्यांच्या करता द्यायपुरता म्हणून बाबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं म्हणतात, लक्षात घ्या, कुठलेही साल सणावर इसवी सन कालीही उपलब्ध नाही. आता 150 वर्ष म्हणायचे म्हणून म्हणायचे. काय कुणाला माहिती आहे कुठे कधी फळ स्थापन केला. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा स्थापन केला त्यावेळी हैबत बाबांनी प्रत्येक फडकऱ्यांना पत्र दिलं होतं. ते पत्र म्हणजे जवळजवळ 60 वर्षापर्यंत ते आमच्याकडे होतं. म्हणजे 60 वर्षापूर्वी ते हरवलं. तेवढी केसरीत जाहिरात दिली होती वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी. ते काय आता सांगत आहे तुम्हाला नक्कीच कधी असं तोपर्यंत होतं. आणि त्यावेळी या फडकरी हरिभक्त पारायण बाबासाहेब माईनकर तुम्ही दिल्ली सोहळ्यासह समाविष्ट व्हावं असं मोडी लिपीमध्ये लिहिलेलं ते पत्र होतं. काळे महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं बऱ्याच वेळा. त्या काही निमित्तानं ती जे काय त्यावेळी जे काय गडबड झाली ती जे, कारण त्यावेळी देवाची एकच गाडी हुर्यो करून घुसायची आणि हुर्यो करून बाहेर पडायची. त्या गडबडीत ती पोती हरवली गेली. त्या पोतीत ते पत्र होतं. पण साधारण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या अगोदर एक 5-7 वर्ष का विना फळ स्थापन झालेला असावा असा अंदाज आहे. झालाच असेल असं नाही. कदाचित 2 वर्ष असेल, कदाचित 5 वर्ष असेल, 7 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, काहीही माहिती नाही. कारण तत्कालीन वास्तविक तसं जर बारकाईने विचार केला तर कुठेतरी त्याची लिखणावळ होणं गरजेचं होतं. फक्त एकच लिखणावळ आमच्याकडे आहे, ती बी मौखिक रूपानं. कुठलं? बाबाजी कुलकर्णी श्री गुरु बाबासाहेबांच्या सोबत, म्हणजे यांचे तुमचे पंजोबा किंवा खापर पंजोबा, खापर पंजोबा बाबाजी कुलकर्णी होते. बाबाजी कुलकर्णी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर जोपर्यंत गादीवर म्हणजे सदैव होते तोपर्यंत जवळजवळ फळाची सगळी आर्थिक धोरण त्यांनी एकट्याने सांभाळली. एकट्याने म्हणजे अगदी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर त्यांना मालकच असं म्हणतो. या मालक म्हणायचे बाबांनी. त्यांनी सुद्धा तेवढ्या निष्ठेनं तेवढ्या तपश्चर्या. म्हणून मी तुम्हाला काय म्हणालो ना, जशी हैबत बाबांची पुण्यतिथी केली जाते तशी बाबाजी कुलकर्ण्यांची मांजरड्यात मोठी पुण्यतिथी करा. कुठेतरी बोळ्यात 2 नामन जेवण घातलं असलं काय करू नका. मोठं मंदिरामध्ये कीर्तन करा, मोठं कटआउट लावून. तुमच्या गावचं वैभव आहे. कदाचित पुढची पिढी कोण सांगेलच याची शाश्वती नाही. हे सगळ्यांना ज्ञात असावं, माहिती असावं. तो पुण्यतिथी महोत्सव कधी त्यांची तिथी आहे बघा. मला तिथीच काय साधारण एवढी जास्त माहिती नाही, पण विजूंच्या तोंडातून एकदा ऐकलं होतं की आम्ही घरापुरती महाराज करतोय. म्हणजे अजून पुण्यतिथी आम्ही बंद केलेली नाही. या निमित्तानं या वर्षापासून मोठ्या स्वरूपामध्ये करा. कारण मूळ मालकांनी ज्यांना मालक म्हणावं त्यांचा अधिकार किती असेल, किती निष्ठा असेल. बरं आज हे लौकिक आहे हो, त्या काळात काय असणार आहे सांगा. काहीही नव्हतं. अगदी स्पष्ट सांगतो, 1984 साली महाराष्ट्रामध्ये फक्त एका महाराजाकडे गाडी होती. 1984 साली पालखी सोहळ्यामध्ये फक्त एकच महाराज गाडीत असायची आणि त्या एकाच महाराजांच्याकडे गाडी होती. बाकीचे सगळे महाराज मंडळी पायी चालत होते. मी माझ्या डोळ्यानं बघितलं. 84 साली मी काही लई मोठा नव्हतो, 13-14 वर्षाचा होतो. ज्यावेळेला पालखी दिल्लीतून चालत होतो नाही, सगळी महाराज मंडळी फक्त MHH 7210 प्रीमियर पद्मिनी फक्त साखरे महाराजांच्याकडे एकट्याकडेच गाडी होती. कुणाकडेही गाडी नव्हती. म्हणजे अहंकार म्हणून नव्हतं, ती सोहळ्यात फक्त एकच ती फिरत्याली दिसायची. अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थानात सुद्धा ट्रक आणि बैलगाड्या असायच्या. नंतर थोडं नंतर इतिहास थोडासा वेगळा आहे, ते काय सांगायचं कारण नाही. आजरेकर पणाशी संलग्न सांगायचं झालं तर श्रीगुरु दादासाहेबांना तसं विचार केला तर बळच गादीवर आले. दादासाहेबांची इच्छा नव्हती. माझा अभ्यास नाही म्हणायची, मी काय करू. अरे बाबासाहेबांची कृपा आहे तुझ्यावर म्हणायचे. आणि श्रीगुरु दादासाहेब उभारले कीर्तनाला की पुढे अशी अक्षर दिसत होती, असे शब्द दिसायचे आणि ती वाचून दाखवत असत म्हणे कीर्तन. म्हणजे त्यानंतर त्यांचे पुतणे नानासाहेब गादीवर आले. प्लेगची साथ होती. अगदी 21 वर्षाचं वय होतं.
पण 1.25 वर्षातच पौष महिन्यात अश्विन कार्तिकच्या आसपास ते गादीवर आले आणि पुढच्या पौषात म्हणजे जेमतेम 13 महिने गादीवरती राहिले. 13व्या महिन्यात त्यांना प्लेगची गाठ आली. तो प्लेग फुटला नाही, त्यात त्यांचं वैकुंठ गमन झालं. त्यावेळी म्हणजे बाबासाहेबांच्या प्रेमाकरता टाकवड्याला कुठतर एक 4 एकराची क्षेत्र होते, त्यामध्ये त्यांचं ते उत्तरविधी वगैरे सगळा केला. त्यानंतर ठरलं तत्कालीन मंडळींचं काय जे काय असेल ते करावं, काय करायचं कसं करायचं. कारण श्री गुरु बाबासाहेबांना हैबत बाबांनी सांगितलं होतं म्हणजे की तुमची जी गादी आहे ती तुमच्या घराण्यात राहणार नाही आणि जो कोणी राहील त्याचं सगळं त्या मानानंच होईल. त्यामुळे गादीवर बसायचा नाही टाटा बिर्लाची इष्ट असला काय प्रकार नसतो. कारण ज्या आतापर्यंत जे आले सगळेजण बसताना दांडगेच होते. मागणं कुठं काय गेलं पत्त्या सुद्धा लागला. विस्तवाची गादी आहे ही, निष्ठेची गादी आहे ही, सेवेची गादी आहे ही. ज्याला सेवा घ्यायची तेवढी त्यांच्याकडे बाबासाहेब घेतातच. सांगायचं तात्पर्य की ही सगळी हनुमंतरायांच्या ज्ञानवंशाची मंडळी. मुद्दाम सांगवले आज 150 वर्षाच्या निमित्ताने थोडेसे 5-10 मिनिटं पुढे चालले सगळं कराय, पण ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि सांगितल्याशिवाय मला गत्यंतर नाही. विठ्ठल बाबासाहेब आजरेकर हे नाव तसं अधिकार संपन्न होतं. याचं कारण असं की टेंबे स्वामी ते ज्या गावचे होते त्या गावामध्ये हनुमंतरायांची स्थापना करायची होती. टेंबे स्वामींनी मूर्ती फार मोठी नाही, एवढीच आहे. टेंबे स्वामींना आपल्या त्या मंदिरामध्ये स्थापन करायची होती. टेंबे स्वामींना रात्री दृष्टांत झाला, म्हणजे ते बाबासाहेब आहे आजऱ्याला, त्याला घेऊन ये त्यांच्या हस्ते तू माझी स्थापना कर. टेंबे स्वामी म्हटले मी योगी. कारण दत्त महाराज वाडीला जे दत्त महाराज आहेत ना ते त्यांचं अधिष्ठान आहे. टेंबे स्वामींची वर समाधी आहे बघा, मोठीच्या मोठी. मग काय करायचं म्हणजे, म्हणून कुठं बाबासाहेब ओळखत आलं तर बाबासाहेब शेतात होते. कर्म आपलं काम चाललं होतं. म्हणजे काय म्हणजे हनुमंतरायाची स्थापना करायची. अहो म्हणजे तुम्ही करायची का? मी नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं म्हणजे चालेल. 1975 सालचं गोरखपूरहून निघणार एक जे हिंदी मासिक आहे त्या हिंदी मासिकामध्ये हा थोडासा उल्लेख आला. एवढा इतिहास ओळखत तर बाबासाहेबांना हनुमंतरायांचे अवतार समजायचे. कारण हनुमंतरायांना आंघोळ घातल्यानंतर शेंदराचं जे पाणी येतं ते सगळं शेंदराचं पाणी ते पित असत. हनुमंतरायांच्या सारखं दिसावं म्हणून लाल भडक आरक्त वर्ण त्यांचा होता. म्हणून पान खायचे 12 महिने. काळे महाराज गमतीनं मला म्हणायचे का पान खातलेच म्हणजे आपल्या घराण्यात पान खायची पद्धत आहे. महाराज म्हणजे काय आपल्याला परवडायचं आहे काय म्हणजे पान खाणं. म्हणजे मागामागे आपल्या घरचं करणार. महाराजच गमतीनं मला म्हणायचे काय माग भीक तर तंबाखू खायला शिक म्हणे. म्हणजे आपल्याला होत नाही म्हणजे मग आपण कोणाला मागत नसतो. असू दे म्हणजे निदान द्वादशीला तर पान खात जा. बघा पूर्व म्हणजे एक 20 वर्षापूर्वीचे काळे महाराज तुम्हाला आठवत असतील बघा. तो मोठा आर्थिक असायचा, सगळं असायचं अगदी. म्हणजे तात्याचे भास्करांनी सुद्धा मला सांगितलं होतं काय की बेळेकर दादा आणि आम्ही दोघं बसून पान खात होतो म्हणजे एखाद्या. त्यावेळीपासून मला सवय लागल्या. नंतर म्हणजे आबांची 3 बचाळ्या बसवल्या. किती पान खाल्ला असेल विचार करा. कुठून, कारण जवळजवळ 1.5 वर्ष मीच कुठून दिलंय. सुरुवात आमचे 1.5 वर्ष होते की नाही त्यावेळी मीच असायचो. म्हणजे एका पण असं ते विनोदाचा थोडा त्या घराण्यात ही भक्ती सेवेची परंपरा. आजरेकर घराणं हे ज्ञानोबरांच्या ज्ञानवंशाचं मानलं जाते. भास्कर घराणं हे तुकोबरांच्या तुकोबा वंशाचं मानलं जाते. नामदास महाराजांचं नामदेवरायांच्या वंशाचं मानलं जाते. बाबासाहेबांच्यावर कृपा ज्ञानेश्वर महाराजांची झाली. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने त्यावेळी नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे. आता गोपाळपूरला जर तुम्ही चाललात का नाही तर तिथं मोठं नरसिंह सरस्वती स्वामींचं मंदिर आहे. तिथे बघायला मिळते. आजही 3 मजली मोठं मंदिर आहे. नरसिंह सरस्वतींचा फार मोठा अधिकार आहे. ते इथं आळंदीत बसायचे आणि त्यांचा शिष्य समुद्रात बुडत होता महाडच्या खाडीमध्ये. त्याला तिथनं त्यांनी वाचवला. ते म्हणतात स्वामी डोळं का झाकणार? डोकं नाही म्हणजे त्याला वाचवून आलो म्हणजे. काय सांगताय म्हणजे आता इथं आळंदीत जायचा? अरे बघ तर म्हणजे उपरण काढून दाखवलं पिळल्या खारट पाणी पडलं त्या समुद्रात. एवढा त्यांचा फार मोठे अधिकार. ते पण योगी होते. मस्त त्या सुवर्ण पिंपळाखाली बसलेले असायचे. बाबासाहेबांना हैबत बाबांनी आणले आणि कीर्तन करायला सुरुवात केल्या ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष मागे टाळी घेऊन उभा राहिला.
योगी आले, त्याने पटकन गडबडीनं रुमाल बांधला आणि टाळ घेऊन उभारले. बाकीची मंडळी म्हणजे अहो योगी तुम्ही आज कसं काय टाळ, माझा बा इथं टाळ घेऊन उभारला. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माझा टाळ घेऊन उभारले. ज्यावेळी कीर्तन करून ज्यावेळी ज्ञानेश्वर मानच्या समाधीला साष्टांग दंडवत घातला, त्यावेळी त्या समाधीतून बाबासाहेबांना गुरुमंत्र मिळाला. तो गुरुमंत्र म्हणजे जैठोबा रखमाई जे भजन आहे ना, हा गुरुमंत्र भजन आहे. म्हणून ते कीर्तनामध्ये मध्यंतरी बरेच जण म्हणतात अहो विठोबा रखमाई घेताना पुन्हा जैठोबा रखमाई का म्हणताय, तर त्याचं हे काय, बाबासाहेबांना गुरुमंत्र रूपाने होते. म्हणून गुरुमंत्राचं उच्चारण कीर्तनात व्हावं. जसं तुकोबरायांचे वंश तुकाराम तुकाराम म्हणतात, तसं प्रत्येक घराण्याचं एक वैशिष्ट्य असतं. तसं ते श्री गुरु आग्रेकर घराण्याचं ते वैशिष्ट्य आहे. जैठोबा रखमाई हे भजन गुरुमंत्र म्हणून केलं आहे. आयुष्यभर निष्ठेनं निमित्तनं फार मंडळी, अगदी जसा श्रीगुरूंचा इतिहास आहे तसे निष्ठावंत अनेक मंडळी विलेकरी रूपामध्ये फळावली. काही मंडळींचा इतिहास लहान आहे, काही मंडळींचा इतिहास मोठा. अनेक रूपामध्ये श्रीगुरु बाबासाहेबांना आता हे म्हणायला लागल्यात म्हणून आपण हो म्हणायचं. त्याला काय सप्रमाण आधार कुठं नाही. 150 वर्षां 200 आणि 155 151 असली काय बांधत नाही. तत्कालीन मंडळींच्या कृपाने पण एक गच्च सेवेची परंपरा आजपर्यंत अखंड न खंडे अभंग न भंगे. तुका म्हणे गंगे नवल नवल आहे. म्हणून कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, गोपिका सकलही नंदाचे उत्संगी खेळली. कृष्ण माझा हरी खेळतो गोपिका सकलही वेदिया. गायीचे कळप गोपाळ अमूप खेळत असे दीप वैकुंठीचा. निवृत्ती दीपडे वैकुंठ साबळे यशोदा माई कोडे चुंबन घेतो. कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, गोपिका सकलही वेदिया. ज्ञानोबा नंदाचे उत्संगी खेळली. कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, गोपिका सकलही वेदिया. गायीचे कळप गोपाळ अमुक खेळत असे दीप वैकुंठीचा. निवृत्ती दीपडे वैकुंठ साबळे यशोदा माये कोडे चुंबन देतो. भगवत भक्तांनी प्रेमाने भगवंताला आलिंगन द्यावं. हे हृदयीचे ते हृदयी गातले द्वैत न मोडता गेले आपणा ऐसे अर्जुना. कितीही बोला, काय वाटेल ते करा, पण जोपर्यंत एकमेकाला आलिंगन दिले जात नाही तोपर्यंत समाधान होत नाही. देव भक्तांचं ऐक्य यशोदा माये कोडे कृष्ण माझा हरी खेळतो गोपिका सकलही म्हणणार आहे का? निवृत्ती दीपडे वैकुंठ साबळे